नमस्कार. भागवत रसोईमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे. तसेच आमच्या पण घरी आज गणपती बाप्पा आलेले आहेत. त्यासाठी प्रसादासाठी मी आज तळणीचे मोदक बनवणार आहे. ते मी कसे बनवते ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज. त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते प्रथम. इथे मी 2 ते 2.5 वाटी मैदा मळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे साजूक तुपाचं मोहन घातलेलं आहे. 2 वाट्या गूळ घेतलेला आहे बारीक चिरून. 2 ते 2.5 वाटी नारळाचा खव घेतलेला आहे. 2 मोठे चमचे खसखस घेतलेली आहे आणि आपल्याला तळणीसाठी तेलही इथे लागणार आहे. आता आपण मोदकासाठी लागणारं सारण तयार करून घेऊया. पहिलं मी पातेल्यामध्ये खसखस भाजून घेते. खसखस चांगले गुलाबीसर भाजून घ्यायची. तर मी 1 चमचाभर तूप टाकून घेते. तूप गरम झालं की त्याच्यात आपण नारळाचा खव टाकूया आणि हा खव पण चांगला परतून घ्यायचा. 1-2 मिनिटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक केलेला गूळ टाकूयात आणि आता हे गूळ वितळेपर्यंत सारण आपण शिजवून घेऊया. आता आपला हा गूळ पूर्ण वितळलेला आहे. त्यात मी आता ही भाजलेली खसखस टाकून घेते. खसखस मिक्स झाली. मगाशी मी विलायची आणि जायफळ दाखवायचे विसरले. की आता जायफळ आणि विलायचीची पूड टाकून घेते थोडी आणि परत हे सगळं एकजीव करून घ्यायचं. आता आपलं हे सारण मोदकचं तयार झालेलं आहे. ते आता मी काटलीमध्ये काढून घेते. थंड करायला ठेवते. हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मग आपण मोदक करायला घेऊयात. 15 ते 20 मिनिटं थंड करून घेऊयात. हे सारण थंड झालेलं आहे. आता आपण मोदक करायला घेऊयात. एक छोटी गोळी घेतलेली आहे. ती लाटून घेऊयात. कडेने पातळ लाटायची, मध्ये थोडीशी जाडसरच ठेवायची. ही लाटून झाली की त्याच्यामध्ये आपण सारण भरूयात. अशी लाटून घेतलेली आहे. त्याच्यात परत आपण सारण घालूया आणि परत 2 बोटांच्या साहाय्याने मोदकाच्या छान कळ्या पाडून घेऊयात. कळ्या पाडून झाल्या की ते सगळे एकत्र जोडून घेऊयात. हे पहा, मोदक तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण सगळे मोदक करून घेऊयात. अशा प्रकारे आपले हे सर्व मोदक तयार करून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मोदकांना छान कळ्या पण पडलेल्या आहेत. आता आपण हे सर्व मोदक तळून घेऊयात. इथे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता हे सर्व मोदक थोडे थोडे करून तळून घेत आहे. छान गुलाबी कलर येईपर्यंत हे मोदक तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे चांगले खमंग आणि खुसखुशीत होतात. सर्व मोदक अशा प्रकारे मी तळून घेणार आहे. आता ही पहिली बॅच आपली तळून झालेली आहे. अशाच प्रकारे मी सर्व मोदक दुसरी बॅच पण टाकून तळून घेत आहे. तुम्ही पाहू शकता मोदकांना कलर पण खूप छान आलेला आहे. आता आपले हे सर्व मोदक तळून झालेले आहेत. खमंग खुसखुशीत मोदक कसे वाटले तुम्हाला? आवडले असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.